पावसाची थीम चालू आहे आणि खूप गोड गोड गाणी आपल्या ह्या सिनियर चॅम्प्सनी इकडे सादर केलेली आहेत. ह्यानंतर आता 2 स्पर्धक उरलेल्या आहेत. दोघांची गाणी आपण पहिल्या फेरीची गाणी अजून ऐकायची बाकी आहेत. त्यात आता सर्वप्रथम येते, टाळ्यांनी स्वागत करूया, काम अँड कूल गोवन ब्युटी नेहा करमरकर. यमुनेला हे पूर चढे, पाणीच पाणीच उकडे ग बाई, गेला मोहन कुणीकडे. रिमझिम पाऊस पडे सारखा, तरुवर भिजले भिजल्या वेळी, ओली चिंबराधा झाली. तरुवर भिजले भिजल्या वेळी, ओली चिंबराधा झाली. चमकून लवता वरती बिजली, चमकून लवता वरती बिजली, दचकून माझा उर उडे ग बाई, गेला मोहन कुणीकडे. रिमझिम पाऊस पडे सारखा, जलाशयाच्या लक्ष दर्पणी, तुझेच हसरे बिंब बघुनी. जलाशयाच्या लक्ष दर्पणी, तुझेच हसरे बिंब बघुनी. हसता राधा हिरव्या राणी, हसता राधा हिरव्या राणी, पावसातही ऊन पडे ग बाई, गेला मोहन कुणीकडे. रिमझिम पाऊस पडे सारखा. खूप छान झालं. थँक्यू. आता मी मुळात बरोबर विचारते का ते सांग आणि मग त्याचं उत्तर दे. हा, आता कसे दिसता? बरं दिसता. पुढे तुका कशी दिसता? ह्याचा अर्थ आता काय? तुला कसं वाटतंय? अच्छा अच्छा, दिसता म्हणजे वाटतंय होय? हो. अच्छा, हे मला माहितीच नव्हतं. चला मग आपण परीक्षकांना विचारूया. आपण कुणापासून सुरुवात करूया? अवधूत. अवधूत सर. अगं तू गोंयची ना, हो. मग गोमांतकातली जी माती आहे ती मंगेशकरांपासून ते अभिषेकींपर्यंत अशी मोठी मोठी गाण्यातली रत्न देणारी जी भूमी आहे, तिथून तू आली आहेस, तर तू तर सुरामध्ये असायलाच पाहिजेस. तुझ्या मातीची लाच तू राखलीस, इतकं छान तू गायलीस. थँक्यू. ऑल द बेस्ट. जसं अवधूत म्हणाला, गोव्याच्या प्रत्येक घरात गाणं आहे, तसंच त्यामुळे तुझ्याकडनं असं गाणं अपेक्षित आहेच. खूप छान गायलीस, परंतु गाण्यामध्ये काही काही ठिकाणी मला तुझी घाई झाली असं मला वाटलं, की एखादी तान घेताना, स्पेशली सेकंड अंतऱ्यामध्ये, ती तान कधी संपते त्याच्यासाठी पटकन गाऊन टाकलीस तू, त्याच्यातली मजा नाही घेतलीस असं मला वाटलं. अजून छान गाता आलं असतं हे गाणं, आणि तुझ्या गळ्यात ते आहे. तर पुढच्या वेळी ही सगळी काळजी घ्यायची, ब्रीदिंग स्पेस ठेवायला पाहिजे. गाताना प्रत्येक शब्दामध्ये कुठे आपल्याला श्वास घेता येईल हे आधी अभ्यास करून मग गाणं आधी डोक्यात तयार झालं पाहिजे, गळ्यात तयार झालं पाहिजे, आणि मग मनापासून गायचं. अदरवाईज खूप छान गायलीस. थँक्यू. माझ्या दृष्टीनं बाकी सजावट नंबर 2 वर येते गाण्यामधली. पहिला सूर, मग शब्द, त्याच्यानंतर एक्सप्रेशन, आणि त्याच्यानंतरची जी चमकेशगिरी जी सजावट करायची असते ना, ती नंतर. म्हणजे चौथी तू नाही केलीस तरी चालतंय, पण पहिला जे आहे ना त्याच्याकडे कधीही दुर्लक्ष झालं नाही पाहिजे. आणि हांव गोंयचो ना, कोल्हापूरचो, पण गोंया आवडतं म्हाका, कळ्ळें? धन्यवाद. आणि तुला एक सांगू, आत्तापर्यंत ह्या मराठी सारेगमप मध्ये गोव्याहून आलेली तू पहिली स्पर्धक आहेस. त्यामुळे ज्या टिप्स तुला मिळाल्या त्या सगळ्या व्यवस्थित लक्षात ठेव, कारण तुला गोव्याचं नाव तुला पुढे न्यायचं आहे या स्पर्धेत. ठीक आहे? विश यू ऑल द बेस्ट.
दोन्ही परीक्षकांनी पद दिलंय. ऑल द बेस्ट. थँक्यू. यानंतर आपला शेवटचा स्पर्धक ह्या फेरीमध्ये ह्या थीमचं शेवटचं गाणं घेऊन येणार आहे मिस्टर फास्ट, कौस्तुभ मुळे. चिंब चिंबोल्या पावसात न्हाऊ, सप्तरंग सारे ओंजळीत घेऊ. चिंब चिंबोल्या पावसात न्हाऊ, सप्तरंग सारे ओंजळीत घेऊ. आज वारी आसियाला गंध मोगऱ्याचा, नभी मोर पंखी पाखरे हो. चिंब चिंबवल्या पावसात न्हाऊ, सप्तरंग सारे ओंजळीत घेऊ. वेड लावणारे ठेव हे रुपेरी, स्वप्न तुझे माझे. ऋतुगीत गाई शब्द भावनाचे, सूर तुझे माझे. घन निळ भेटे दाही दिशाने, घन निळ भेटे दाही दिशाने. अधरी अलगुज वाजे, चिंब चिंबवल्या पावसात न्हाऊ, सप्तरंग सारे ओंजळीत घेऊ. कौस्तुभ मुळे. छान झालं गाणं. थँक्यू. आता मला सांग, मी तुला मिस्टर फास्ट म्हटल्यानंतर तू एवढं स्लो चालत का आलास तिकडनं? थोडं टेन्शन आलेलं. अच्छा, ठीक आहे. आता ते तुला आता मी मिस्टर फास्ट का म्हटलं हे आपण त्याच्याविषयी नंतर बोलू. मला आता पावसाबद्दल जाणून घ्यायचंय. पावसाची आपली थीम आहे, तर तुला पावसाबद्दल काय वाटतं? भिजावंसं वाटतं, फॅन्टॅस्टिक. सगळ्यांनाच वाटतं भिजावंसं. मग तू पण भिजतोस भिजायला मिळत नाही. का? गातो ना. गातो म्हणून तू भिजत गरम नाही? पाण्याचा पाऊस पडला पाहिजे, मग भिजायला मिळेल. ठीक आहे, मिस्टर फास्ट बद्दल आपण नंतर बोलू. आपण आधी तुझ्या गाण्याविषयी विचारूया परीक्षकांना. कुणापासून सुरुवात करायची? सुरेश. सुरेशजींपासून. फार चांगली सोल आहे तुझी गाण्याची. थँक्यू. मला वाटतं तुझा आवाज आता म्हणजे फुटला आहे थोडासा. नाही, माझा फुटण्याची प्रोसेस चालू आहे. हा, म्हणजेच फुटलाय रे. नाही, अजून चालू आहे प्रोसेस, संपला नाही. आत्मा तुझ्या गाण्याचा फार चांगला आहे आणि पक्क गातोस जे काय गातोस ना. आणि तुझा आवाज फुटल्यामुळं दार दारे दार दारे दारे दार ते दा म्हणजे काय होतं तो ना, वो क्या मुश्किल, हिंदी क्यों बोल रहा हूँ ना. इकडं करेक्ट तुला रेंज मिळत ना वरती, कारण आवाज फुटला की असं होतं. आणि पुरुषाच्या आयुष्यात ही स्टेज येते त्यावेळेला. पण आत्ता खरं तुला रियाजाची गरज, म्हणजे आत्ता तू रियाज खूप सिरियसली आणि डिवोटेडली केला पाहिजेस. बट गॉड ब्लेस यू. फार चांगला गातोस. थँक्यू. कौस्तुभ, तुझ्या गाण्याचं कौतुक करायच्या आधी मी तुझ्या गुरूंना सलाम करीन. कारण म्हणतात ना की गुरुनी म्हणजे गाणं शिकवतातच, परंतु त्यापुढे जाऊन जो सोच होती आहे, बरोबर ना सुरेशजी, ती सोच, तुझा विचार, गाण्यापाठीमागचा विचार त्यांनी घडवलेला दिसतो. तुझ्या गळ्यातनं गोष्टी उतरायच्या आधी तुझ्या डोक्यामध्ये, तुझ्या मनामध्ये ते आलेले आहेत. ते तुला दिसत आहे की मला हे गायचं आहे. आणि इथे अर्ध वॉर आपण जिंकून टाकतो. इथे पुढे फक्त ते उतरवायचं, त्याच्यासाठी रियाज आहे, ह्या गोष्टी आहेत. पण ते इथे आलं पाहिजे आणि ते तुझ्या आहे. जो आप जा रहे हो ना सर. बाकी आपल्या भाषेत सांगायचं झालं तर सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आपल्याकडे आहेत. आता पुढचे 9 बघायचे आहेत मला, टीम काय ते. हे गाणं गाऊन
तू खूप मोठी रिस्क घेतलीस, पण ती रिस्क पॉझिटिव्ह होती. कुठलंही नवीन कॉम्पोजिशन जे कोणीही आधी गायलं नाही आहे, जे ऐकणाऱ्याला पहिल्या प्रथम ऐकतोय व्यक्ती, तर असं गाणं सादर करताना ते गाणं स्वतःचं म्हणून गाणं हे खूप कठीण आहे. मी असं म्हणत नाही की बाकीची गाणी जी ऑलरेडी गायलेली आहेत ती गाणी गाणं म्हणजे सोपं आहे, परंतु अशी गाणी गाणं पचकावायचा जास्त चान्स असतो, कारण लोकांच्या मनात ते गाणं रुजलेलं नसतं किंवा तुमच्याही डोक्यात ते कधी रुळलेलं नसतं. असं असतानाही तू हे गाणं निवडलंस. एवढंच म्हणेन की असाच गात राहा. बाकी जे सांगायचं ते सुरेशजींनी तुला सांगितलेलंच आहे. तुझा बालगुप्तचा घ्यायचा आहे मला. दोन ध मिळाले. सुपर. आता मला सांग, तुला मिस्टर फास्ट का म्हणतात? मला सायकल फास्ट चालवायला खूप आवडते आणि मला सगळ्या फास्ट गोष्टी आवडतात. आणि मला शाळेत आई म्हणून पाठवत नाही सायकलवरून. अच्छा. मी असं वाकडं तिकडे चालवतो. स्लो अँड स्टडीवर पण माझा विश्वास आहे, पण फास्ट अँड ॲक्युरेसी अरे वा, मला जास्त आवडतं. वा. आपण आता ह्याच्यावरती बोलू, एलॅबोरेट करून थोडं पुढच्या राऊंड मध्ये. पण फॉर नाव कॉंग्रॅच्युलेशन आणि विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. खूप चांगलं शिक्षण झालंय तुझं. थँक्यू. सोडू नकोस, नाही तर भूत बनून मी तुझ्या मागे लागेल.